पुढची बातमी. रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. कर्जमाफीतील अटींमुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असा दावा रोहित पवार यांनी केलाय. आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेत. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी रोहित पवार पंढरपूर इथे अन्नत्याग आंदोलन करतायत. 30,000 कोटी रुपये 100% या कर्जमाफीसाठी लागत आहेत. पण ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि 35,000 कोटी शेतकऱ्याला न मिळता फक्त 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हे आंदोलन 36 ते 40 लाख शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आंदोलन आहे. मुळामध्ये रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन केलं पाहिजे. रोहित पवार सातत्यानं नौटंकी आणि स्टंटबाजी करतायत. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये, त्यांनी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. कारण त्यांच्या स्टंटबाजीला महाराष्ट्र वैतागलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली.